आदाब अर्ज़ है। एडीएन उर्दू ख़बरनामे में आपका खैर मक़दम है। मैं हूं सिद्दीकी मोहम्मद अजहर। ख़बरों के सिलसिले को शुरू करने से पहले आइए डालते हैं आज की चंद अहम खबरों पर एक नज़र। खातून को छेड़छाड़ करने वाले असिस्टेंट पुलिस कमिश्नर विशाल डोमे पर कार्रवाई की जाए, इस मुतालिबे पर शहरियों ने पेश किया पुलिस सुपरिटेंडेंट को महजर। सातारा पुलिस ने जब्त की देसी पिस्तौल और 2 जिंदा कारतूस। और सलाटर हाउस की फीस कम की जाए और दीगर मुतालबात पर घाटिक तंजीम की जानिब से मेमोरेंडम। अब खबरें तफसील से। 23 तारीख ये उद्धव ठाकरे की समाअत की आखिरी तारीख है। उन्हें मुद्दत में इजाफा हासिल होगा ऐसा नज़र नहीं आ रहा है। अक्सरियत हमारे पास है, इसलिए तीर कमान निशानी हमें हासिल होगी, ऐसा तयखुन सरपरस्त वजीर संदीपान भुमरे ने जाहिर किया है। आज सत्ता संघर्षावर धनुष्यबाण हा कोणाला मिळणार याच्यावर आज सुनावणी। आम्हाला खात्री आहे की धनुष्यबाण हा आम्हाला मिळणार आहे, कारण केंद्रीय आयोग हे सुद्धा तपासतील किंवा संख्याबळ हे कोणाकडे आणि संख्याबळ हे शिंदे साहेबाकडे, त्याच्यामुळं धनुष्यबाण हा निश्चित आम्हाला मिळेल, त्याच्यात कुठेही आम्हाला शंका वाटत नाही। मला वाटतं त्यांची 23 तारीख ही शेवटची तारीख आहे आणि मला नाही वाटत की त्यांना आता मुदतवाढ भेटेल म्हणून, आणि निश्चितच मुदतवाढ भेटणार नाही अशी आम्हाला म्हणजे काही आशा आहे। मी तर आज बी ठाम आहे ना, खासदार तर शिवसेनेचाच येणार आहे, बाळासाहेबाच्या शिवसेनेचा खासदार होणार हे मी आज ठामपणे सांगतो। खैरेंची अवस्था मी परवाच सांगितलं काय होणार आहे। खैरेंची अवस्था ही आज बी बिकट आहे। तुम्ही खैरेकडे जाऊन त्यांना महत्त्व देता, नाही तर खैरेला कोण विचारतंय। आम्ही उठाव नसता केला तर खैरे एका साडीत पडलेली होती, खैरेला कोण विचारतंय। खैरेला तुम्हाला सांगतो, खैरेला मतदार हा विचारित नाही, खैरे मतदाराचा विश्वास राहिला नाही। खैरेनी 40 वर्ष ह्या जिल्ह्याची शहराची वाट लावली, म्हणूनच ह्या शहराची हालत ही झालेली आहे। काय जर खैरेनं जर कधी या शहराकडे लक्ष दिलं असतं, जिल्ह्याकडे लक्ष दिलं असतं, तर या शहराला पाणी मिळालं असतं, स्वच्छ शहर राहिलं असतं, तुम्हाला सांगतो रस्ते झाले असते। आज या शहराची अशी परिस्थिती आहे, इथं पर्यटक सुद्धा संख्या कमी झालेली आहे। रस्त्याने तुम्हाला सांगतो रस्ते पहा तुम्ही कसे त्यांच्या काळात झाले, पाण्याची अवस्था बघा। म्हणून मला सांगायचं खैरेला कुठेही नैतिक अधिकार नाही बोलायचा। खैरेने एखादं दाखवा मला की हे मी शहरासाठी काम केलं म्हणून, काही काम नाही केलं, फक्त ते दाखवू शकते जाती जातीत भांडणं लावले म्हणून। एवढं काम मात्र त्यांनी चांगलं केलेलं आहे। काय एवढंच काम केलं त्यांनी, दुसरं काय काम केलं त्यांनी? खैरे हा काही पुढारी आहे का? खैरे जाती जातीत भांडणं लावून झालेला पुढारी आहे। अरे पुढारी म्हणजे मी काय सांगितलंय की अपघातानं जाती जातीत भांडणं लावून हा निवडून आलेला आहे अनेक वेळा। काय करतोय खैरे साहेबाचं? काय एखादा सांगा ना की मी हे शहरासाठी काम केलं म्हणून। जो माणूस 20 वर्ष खासदार राहतो तो शहराला पाणी देऊ शकत नाही। छेड़छाड़ के मामले में असिस्टेंट पुलिस कमिश्नर विशाल डोमे पर कार्रवाई की जाए, ऐसा मुतालबा शहरियों की जानिब से पुलिस कमिश्नर निखिल गुप्ता से किया गया। इस मौके पर रुकन असम्बली प्रदीप जायसवाल और मुतासरा खातून के अजीज़ व अक़ारिब ने सहाफ़ियों से मुखातबत में अपने ख्यालात का इजहार किया। सर्व लिहून दिलेलं आहे। आम्ही CP साहेबांची चर्चा करत असताना एक क्लास 1 ऑफिसर जो क्राईमचा मोठा ACP म्हणून ज्याला ओळखतात, त्यांनी एक अशी आमच्या भगिनीबरोबर त्याच्या घरी जाऊन नारळीबागमध्ये त्यांनी जे प्रकार केला त्याचा निषेध करण्यासाठी आम्ही सर्वजण आलेलो आहोत। पण त्याचबरोबर त्याच्यावर ताबडतोब कारवाई करण्यात यावी अशी आम्ही त्या ठिकाणी त्यांच्याशी मागणी केली। त्यांच्याशी बोलत असताना CP साहेबांनी सांगितलं की एक सुप्रीम कोर्टने जजमेंट दिला, त्या सेक्शनमध्ये जवळपास 7 वर्षाच्या आतच्या लोकांना त्यांना अटक करता येत नाही, तरी तो ACP असल्यामुळं
त्यांनी त्याला अटक केली आणि त्यांनी कोर्टात दाखल केलं. त्यानंतर कोर्टाने त्यांना जामीन दिली, कारण की ते कायद्याच्या तरतुदीमध्ये बसत नसल्यामुळे. आता या ठिकाणी माननीय पोलीस कमिशनर साहेबांनी आम्हाला सर्वांना सांगितलं की आम्ही त्याची सस्पेंडची कॉपी ताबडतोब आम्ही DCMकडे पाठवलेली आहे, DGकडे पाठवलेली आहे आणि लवकरात लवकर 2 दिवसाच्या आत त्याची सस्पेंडचा ऑर्डर लवकर होईल. आम्ही सांगितलं 2 दिवसानंतर तर तुम्ही होईल. त्यांनी सांगितलं तुम्ही पण एक लोकप्रतिनिधी आहे, तुमचंही कर्तव्य आहे. मी म्हणलं माझं कर्तव्य बरोबर आहे. मी स्वतः DCMला भेटायला जाईल आणि ताबडतोब त्याला सस्पेंड करून या शहरातून हद्दपार करावं अशी त्या ठिकाणी त्या मागणी केली. मला वाटतं आज उद्यामध्ये आलं तर ठीक आहे. मी स्वतः पर्सनल मुंबईला जाऊन ताबडतोब त्याची सस्पेंड ऑर्डर करून इथून त्याला ताबडतोब पाठवण्यात यावं. यानंतर या शहरामध्ये कुठल्याही समाजात कुठल्याही याच्यामध्ये असे प्रकार घडले तर यापुढं सहन केले जाणार नाही, हे पण आम्ही स्पष्टपणे या ठिकाणी सांगितलेलं आहे. कारण जो कोणी जास्त मस्ती आली असेल तर त्याची मस्तीसुद्धा आम्ही जिरून देऊ. आजच्या प्रसंगी आपल्याला या ठिकाणी सांगू. एक चुकीचा नालायक थर्ड क्लास अधिकारी येतोय आणि पूर्ण 100% पोलिसांची बदनामी होते. त्याच्यामध्ये सगळ्याला मान खाली घालावं लागतं. माझा किती अपमान होता. मी मुलीचा बाप आहे. माझ्या रक्तातून अंगावर निघते बाहेर. मला प्रचंड त्रास होतोय. असा नालायक थर्ड क्लास अधिकारी मध्यरात्री माझ्या घरात येऊन धुमाकूळ घालतोय आणि थडाथड मारतोय. त्याला त्याच्या आईच्या क्रोधने त्याला जन्म दिला, त्याच्या आईचा भान नाही त्या नालायकाला. ज्या समाजात जन्माला आला त्या समाजाचं भान नाही, ज्या पदावर तो होता त्या पदाचं भान नाही. अशा थर्ड क्लास अधिकारी इथं लादल्या जातोय. इथले कर्मचारी अधिकारी यांना माहीत नाही का? साधारण पोलीस बँकेमध्ये लोन करायचं तर पोलिसचं तुमचं काय रेकॉर्ड आहे ते काढा, ते सांगतात. रेकॉर्ड खराब असलं लोन भेटत नाही, ड्रायव्हिंग लायसन भेटत नाही, कोणत्याही सुविधा भेटत नाही. मग ह्या माणसाचं अहमदनगरमध्ये हेच प्रकरण झालं आहे, नागपूरमध्ये हेच प्रकरण झालं आहे, अजून कोणत्या ठिकाणी हेच प्रकरण झालं आहे. ह्या सर्व अधिकारी लोकांनी कर्मचाऱ्यांनी कसं काय सहन केलं आहे मला हे विचारायचं आहे. यानंतर जर कधी कोणी असा अधिकारी कर्मचारी तुमच्यावर जर लादला गेला आहे तर सर्व पोलीस कर्मचारी आणि अधिकारी, महिला अधिकारी सगळ्यांना हात जोडून विनंती, सर्व एक व्हा आणि त्याला तात्काळ विरोध करा. त्याला हाकलून लावा इथून, जेणेकरून 100% कर्मचारी पोलीस अधिकाऱ्यांचा सन्मान वाढेल. सतारा पुलिस ने देसी पिस्तौल और जिंदा कारतूस रखने वाले एक शख्स को हिरासत में लिया और इसके पास से पिस्तौल और जिंदा कारतूस जब्त किए. सातारा पुलिस ने बरोज पीर शाम के वक्त वड़द गांव इलाके में पिस्तौल लेकर घूमने वाले शख्स को हिरासत में ले लिया और उसके कब्जे से पिस्तौल और 2 जिंदा कारतूस जब्त कर लिए. चेतन गणेश झड़के, जिसकी उम्र 22 साल है, वड़द गांव का रिहायशी है. इस मुलजिम को हिरासत में लिया गया. इसके पास से देसी पिस्तौल हासिल हुई. इसकी इत्तला पुलिस ज़राए ने दी. ताहम इसे पिस्तौल फराहम करने वाले अक्षय खंडागड़े उर्फ पिंटू और दीगर एक मुलजिम की तलाश सातारा पुलिस कर रही है. ये तलाश पुलिस इंस्पेक्टर प्रशांत पोद्दार की रहनुमाई में पुलिस असिस्टेंट इंस्पेक्टर शेवाड़े कर रहे हैं. इसकी इत्तला पुलिस ज़राए ने हमारे नुमाइंदे को दी. G20 के पस मंज़र में पेंटिंग किए गए भगवान गौतम बुद्ध की तस्वीर की वजह से भगवान गौतम बुद्ध की तौहीन हो रही है, ऐसा इल्ज़ाम आयद करते हुए बी पैंथर्स तंजीम की जानिब से मुताल्लिक़ा पर कार्रवाई करने का मुतालबा सदर एडवोकेट अनिल कुमार ने एक महजर के ज़रिए से किया. फेब्रुवारीमध्ये होणाऱ्या G20च्या अनुषंगानं शहराचं सौंदर्य वाढवण्याचं, शहरांच्या रस्त्यांची कामं चालू आहेत, शहराची एकूणच रंगरंगोटी चालू आहे. आणि अशी रंगरंगोटी करत असताना इथे काही चित्रकारांनी चित्र काढलेलं आहे. तर ते चित्र जे आहेत इतर सर्व चित्रांच्या संदर्भाने आमचं बुद्धिस्ट जनतेचं कुठल्याही प्रकारे काहीही म्हणणं नाही. परंतु औरंगाबाद शहराचं नाव जगाच्या नकाशावरती असण्याचं कारण जे आहे तर औरंगाबाद जिल्ह्यामध्ये वेरूळ आणि अजंठा इथली जी शिल्प आहेत या शिल्पाच्या कारणाने औरंगाबादला संपूर्ण जग ओळखतं. आणि बुद्धिस्ट लोकांचं प्रेरणास्थान, आशास्थान असं जे काही तथागत बुद्ध आहेत या बुद्धांच्या प्रतिमा ज्या काढल्या गेलेल्या आहेत, फोटोज किंवा चित्र जे काढले गेलेले आहेत ते शहरातील
अत्यंत गलिच्छ वस्त्यांमध्ये किंवा असताना चांगल्या ठिकाणी जरी काढलेले असतील तरी ते जमिनीलगत काढलेले आहेत, जिथे कोणीही सर्वसाधारण व्यक्ती जाऊन चप्पल जोडे काढू शकेल. किंबहुना तिथे जाऊन आमच्याकडे असे फोटो प्रूफ्स आहेत की लोक तिथे लघवी करायला उभे राहत आहेत. मग अशा पद्धतीने हे चित्र म्हणजे केवळ बुद्धांचे चित्र असे काढून कोणत्या प्रकारची शहराचं सौंदर्यीकरणामध्ये वाढ होणार आहे. जर समजा आमच्या धार्मिक भावना दुखावून जर शहराचं सौंदर्य वाढवणार असतील तर ते सौंदर्य आमच्या काही कामाचं नाही आणि त्याला आम्ही निक्षून विरोध करू. आम्ही आत्ताच या संदर्भाने निवेदन दिलेलं आहे उपायुक्तांना आणि त्या निवेदनामध्ये आम्ही स्पष्टपणे असं म्हटलेलं आहे की अशा प्रकारचे चित्र जे काढले जात आहेत त्या पेंटिंग्सना तात्काळ खारिज करावं किंवा काढून टाकावं आणि योग्य ठिकाणी उंचावरती तथागत गौतम बुद्धांचे चित्र काढावेत आणि त्यांची गरिमा म्हणजे आमच्या संदर्भाने बुद्धिस्ट लोकांच्या संदर्भाने तथागत गौतम बुद्ध हे काय बुद्धिस्ट म्हणजे दलितांचे नव्हते, ते क्षत्रियांचे आणि तमाम भारताचे होते, तमाम जगाचे होते. असं असताना देखील जर समजा त्यांच्या संदर्भाने जाणीवपूर्वक असे चित्र विद्रुपीकरण काढून घेतले असतील म्हणजे पाय असे काढलेले आहेत जसे काही भूत आहेत, मग अशा पद्धतीने जर समजा जाणीवपूर्वक ह्या सगळ्या गोष्टी केल्या जात असतील तर या गोष्टींना आम्ही कुठल्याही परिस्थितीत मज्जाव घालू आणि जर समजा त्या तात्काळ थांबवण्यात आल्या नाही तर आम्ही लोकशाही मार्गाने आंदोलन करू आणि मग होणाऱ्या परिणामांना हे महानगरपालिका औरंगाबाद जबाबदार राहील. हे मी ठामपणे बी पॅन्थर्स महाराष्ट्राचा अध्यक्ष अनिल कुमार बस्ते, बी पॅन्थर्सचा अध्यक्ष या नात्याने सांगत आहे. सर्वांनी याची दखल घ्यावी. स्लॉटर हाउस की फीस कम की जाए, इसके अलावा दीगर मुतालबात पर शिवसेना महाराष्ट्र रियासती बकर खसाब खाटिक तंजीम की जानिब से म्यूनसिपल कॉरपोरेशन में महजर पेश किया गया. उन्होंने एडीएन से मुखातिबत में मजीद मालूमात दी. 3 तारीख को महानगर पालिका के सामने शिवसेना प्रणीत महाराष्ट्र प्रदेश बकर खसाब खाटिक संगठना की तरफ से आमरण उपोषण लगाया गया था, जिसमें से 5 तारीख के दिन माननीय महापौर माजी महापौर श्री नंदकुमार घोडेले, माजी महापौर तेजानंद जी बारवाल, विरोधी पक्ष नेते जमीर अहमद कादरी व MIM चे गटनेते नासिर सिद्दीकी या सगळ्यांनी पुढाकार घेऊन खाटिक समाजाचा विषयाला मार्गी लावण्यास काम केलं होतं. त्याविषयी आज जे आहे की आज बैठक बोलवण्यात आली होती उपायुक्त 4 राहुल सूर्यवंशी साहेब यांच्याकडे. त्या बैठकीमध्ये एकदम व्यवस्थित त्यांनी आमचे विषय समजून घेतले. विषय समजून घेतल्यानंतर आयुक्त साहेबांजवळ लवकरच ते जे आहे की पॉझिटिव्ह ड्रॉप पाठवणार आहे आणि आयुक्त साहेबांना आपल्या माध्यमातून हीच विनंती की जे खाटिक समाजाचे जे प्रश्न आहेत त्याला एकदम व्यवस्थित आणि न्याय देण्यासाठी आपण पुढाकार घ्यावा. आणि आमचे जे 4 मागण्या आहे, जी पहिली मागणी आहे की कत्तलखान्याची फीस कमी व्हावी, शहरात इतर ठिकाणी कत्तलखाने व्हावे आणि जे आहे की 3 ते 4 ठिकाणी मटन मार्केट्स व्हावे. एक आमच्या संघटनेचा प्रतिनिधी कत्तलखान्यामध्ये असावा आणि मुख्य पशुसंवर्धन अधिकारी नेमणूक करावी. अशा सगळ्या मागण्यांना साहेबांना विनंती, आयुक्त साहेब प्रशासक साहेबांना की सगळ्यांना व्यवस्थित आम्हाला न्याय द्यावा आणि खाटिक समाजाची मागण्या मान्य करावी हीच विनंती. गवर्नमेंट मेडिकल कॉलेज व अस्पताल घाटी के अहाते में मुलाजिमीन के क्वार्टर्स की हिफाजती दीवार की तामीर का काम शुरू हो गया है. मुकामी शहरियों और मुलाजिमीन की जानिब से इस दिन में इत्मीनान का इजहार किया गया. आज मान्य अधिष्ठाता साहेब यांचं भारतीय बहुजन कामगार संघाच्या वतीने मनापासून धन्यवाद करतो की जे त्यांनी भारतीय बहुजन कामगार संघाचे जेवढे काही प्रश्न होते कर्मचारी निवासस्थानाकडे जे वॉल कंपाऊंड होतं त्या संदर्भात जे आपण मागच्या 6 वर्षापासून लढा देत होतो त्या लढ्याला मान्य अधिष्ठाता साहेब यांनी दखल घेतली. तसेच आपले लाडके मुख्यमंत्री साहेब एकनाथजी शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री आपले देवेंद्रजी फडणवीस साहेब, आपले मराठवाड्याचे लाडके खासदार माननीय इम्तियाज जलील साहेब, तसेच आपले देशाचे अर्थराज्यमंत्री केंद्रीय अर्थराज्यमंत्री माननीय भागवतजी कराड साहेब, भारतीय बहुजन कामगार संघाचे संस्थापक अध्यक्ष माननीय श्री संजयजी केनेकर साहेब यांच्या सहकार्याने व पुढाकाराने आज कर्मचारी निवासस्थानाचे वॉल कंपाऊंडचे काम सुरू करण्यात आलेले आहे. भारतीय बहुजन कामगार संघाच्या वतीने तसेच सर्व कर्मचाऱ्यांच्या वतीने सर्वांचे मनापासून धन्यवाद व आभार. क्वार्टर्सचं काम केव्हा सुरू होईल? कर्मचारी निवासस्थानाचं पण काम चालू होणार आहे. मान्य अधिष्ठाता साहेबांनी सांगितलेलं आहे की पहिले वॉल कंपाऊंड तयार करू, त्याच्यानंतर कर्मचारी निवासस्थानाचे ते पण पाडण्यात येणार आहे. जेवढे काही डिमॉलिश करायचे ते सगळे पाडण्यात येणार आहे.
शहर की तरक्की के कामों में तेजी लाने की तहरीक के ज़िम्मे में म्यूनसिपल कमिश्नर डॉक्टर अभिजीत चौधरी से भारतीय जनता पार्टी के ख़ास वफ़द ने मुलाकात की। अपने मुतालबात के सिलसिले में एडीएन से बातचीत करते हुए वफ़द ने मज़ीद मालूमात दी। 3 वर्ष झाले आता लोकप्रतिनिधी या महानगरपालिकेत नाही आहे. प्रशासनच वॉर्डाचा विकासाच्या दृष्टीने विचार करतात. त्यामुळे आमच्या भारतीय जनता पार्टीच्या वतीनं आम्ही संभाजीनगरच्या जेवढे वॉर्ड आहेत त्या वॉर्डाची सगळी एक सूची तयार केली होती की ज्या ज्या वॉर्डात काय काय प्रॉब्लेम आहेत. हे तर वॉर्डाचे प्रॉब्लेम आहेतच, पण त्याबरोबर शहराचे वेगवेगळे सर्वसामान्यांना अडचणी येणारे जे प्रोजेक्ट आहेत त्या प्रोजेक्टबरोबर आम्ही चर्चा केली. त्यामध्ये विशेषतः पाणीचा प्रश्न सगळ्यांना महत्त्वाचा आहेच. काही हायकोर्टाच्या आदेशाने पाणी आता आपल्याला लवकर मिळतं आहे, पण ते पाणी फक्त 40 ते 45 मिनिटंच मिळतं आहे. ते 60 मिनिटं मिळावं अशी आम्ही त्यांना एक विनंती केली होती. आणि महिलांसाठी विशेषतः महिलांसाठी मोबाईल स्वच्छतागृह असावं यासाठी आम्ही त्यांना विनंती केली आहे. कारण या शहरामध्ये अनेक विषय महिलांचे वेगवेगळे आपण पाहतो की ट्रान्सपोर्टचा पण विषय असेल, स्मार्ट सिटीमध्ये ज्या बस चालतात त्यामध्ये आम्ही विनंती केली आहे की महिलांसाठी विशेष बस आपण चालू करावी. त्यामुळे मुली आणि जे रोजगार व्यवसायाला जाणाऱ्या महिला आहेत यांना पण त्याची व्यवस्था होईल, ते पण त्यांनी आम्हाला मान्य केलेलं आहे. याबरोबर सिडको हडकोचा जो गरवारे स्टेडियमवरचा जलतरण तलावाचा विषय हा खूप दिवसाचा पेंडिंग आहे, अर्धवट काम झालेलं आहे. त्यामुळे तो तलाव लवकरात लवकर करून तिथे गार्डन तयार करावं आणि त्यामुळे जवळपास 4-5 लाख सिडको हडकोच्या माध्यमातून नागरिकांना तिथे त्याचा फायदा होईल. याचबरोबर संत तुकाराम नाट्यगृहाचा जो विषय आहे, जो सिडको हडकोच्या लोकांसाठी फार एक महत्त्वाचा विषय आहे, तो गेले काही वर्ष झाले तो रखडलेला आहे. त्याच्यासाठी पण आम्ही पाठपुरावा त्यांना केलेला आहे. त्यांना काही निधी कमतरता होत असेल तर आम्ही म्हणालो की आम्ही सरकारच्या माध्यमातून तुम्हाला मदत करू आणि आपण मिळून शहराचा चांगला विकास करू, गतिमान विकास करू. हा एक खूप महत्त्वाचा विषय आहे. ते आयडेंटिफाय केले. तिथले येणाऱ्या अनेक छोटे मोठे विषय आहेत. कोणीचा भिंतीचा विषय असेल, कुठे तिथे बसण्याचा विषय असेल, पाण्याचा विषय असेल, हा छोटे छोटे विषय सगळे त्या स्मशानभूमी पण अद्यावत आणि चांगल्या कराव्यात यासाठी पण आम्ही त्यांना निवेदन दिले. अब खबर अहमदनगर से। कोटला इलाके में शहरियों ने तोपखाना पुलिस स्टेशन के पुलिस इंस्पेक्टर गडकरी पर कानूनी कार्रवाई करने का मुतालबा सुप्रिंटेंडेंट ऑफ पुलिस से एक मेमोरेंडम के जरिए से किया। कोटला व जे गल्ली परिसरात जे दगडफेक झाली ते दगडफेकमध्ये भरपूर गोरगरिबांना मारहाण झाली. त्याच्यात भरपूर लोकांचे जान व मालचं नुकसान झालं, परंतु या ठिकाणी कुठलीही कारवाई झालेली नाही व जे समाजकंटक आहे त्यांच्यावर कारवाई न करता काल जे लोक फिर्याद द्यायला गेले होते त्यांना तोपखाना पोलीस ठाण्यातून हाकलण्यात आलं. तरी ते लोकांचे मोबाईल जप्त करण्यात आले. तरी आज आम्ही SP साहेबांना निवेदन देऊन हे रिक्वेस्ट केली की जर अशीच वन साईड कारवाई झाली तर जे समाजाचं जे दुरावा आहे ते वाढू राहिलं. त्यामुळं वारंवार वन साईड कारवाई करून एक समाजाला न्याय देऊन दुसऱ्या समाजावर अन्याय अत्याचार होऊ राहिलं. तरी दोन समाजाचं तेढ वारंवार निर्माण होऊ राहिलं. तरी मान्य साहेबांना हे विनंती आमची की आज जे झालेलं हे प्रकरण काल जे झालेलं आहे त्याच्यावर योग्य ती कारवाई दोन्ही पक्षांवर करावा. दोन्ही गट ज्यांनी दगडफेक केली किंवा नुकसान केलं ते दोघांवर कारवाई करावं. और जे अधिकारी पार्शलिटी करून राहिले त्यांच्यावर पण कारवाई करून सगळे लोकांवर न्याय करावा. दगड़फेक हो गए, हम सड़क पे सामने रहते करके हमारे छोकरा लोगों को भी मारे उन्होंने बहुत, मस्जिद के ऊपर भी फेंके करके हम लोग बाहर निकले थे कंप्लेंट देने को गए थे ना, तो पुलिस लोगों ने हमको लकड़ा से मार के हाकले, मैडम लोगों ने सबने कंप्लेंट नहीं लिया हमारे. कल जो झगड़े हो गए उसके बारे में मैं बोलना चाहती हूँ. हम लोग मैडम के पास गए थे लेकिन मैडम ने कोई हमारी कंप्लेंट नहीं ली, प्लस मेरा मोबाइल लेके अंदर कमरे के अंदर बंद कर दी
और मेरे साथ बहुत उल्टी सीधी बातें करने लगे, जो मैं बता नहीं सकती कि मतलब तुम हिंदुस्तान के अंदर रहते और उनके साथ गद्दारी कर रहे तो अपने देश में चले जाओ। हम तो कंप्लेंट इसलिए देने गए थे ना कि भाई हमारे को इंसाफ होना। जो उन्होंने पत्थर फेंक करे हमारे घरों में आके हमारे लोगों पे जो अत्याचार करे उसके खिलाफ तो आवाज़ उठाना ज़रूरी है ना। और अभी हमने एसपी साहब से निवेदन करे हुए, एसपी साहब ने बोले कि हम वो मैडम के खिलाफ कार्रवाई करेंगे। तो ये जो मैडम ने जो करी एक तरफा कार्रवाई करी हुई है, हमारे को अभी तक इंसाफ नहीं मिल रहा है। और मैडम ने प्लस सर को ये बोली कि मैंने उनकी कंप्लेंट देने को वो लोग आए ही नहीं, बिल्कुल, जबकि पूरे जो पटपट्टी के लोगों के साथ हम कंप्लेंट देने के लिए गए थे, प्लस बाहर औरतों को वो पुलिस लोग डंडे से हकाल रहे थे, लेडीज। हमारी मांगनी ये है कि हमको उसका इंसाफ होना। वो मैडम को या तो तुम रेस्टिगेट करो या उसके खिलाफ कुछ तो भी करो। और हमारी कंप्लेंट लेना ज़रूरी है। और हमारे लोग जो अंदर है उनको बाहर, उनको भी हाथ नहीं लगाने का, हमारे लोगों को भी, नहीं तो हम लोग आंदोलन करने के ऊपर बढ़ जाएंगे। नाजरीन, खबरों के सिलसिले को ख़त्म करने से पहले आइए डालते हैं आज की चंद अहम खबरों पर दोबारा एक नज़र। खातून को छेड़छाड़ करने वाले असिस्टेंट पुलिस कमिश्नर विशाल डोमे पर कार्रवाई की जाए, इस मुतालिबे पर शहरियों ने पेश किया पुलिस सुपरिटेंडेंट को महजर। सातारा पुलिस ने जब्त की देसी पिस्तौल और 2 जिंदा कारतूस। और सलाटर हाउस की फीस कम की जाए और दीगर मुतालबात पर खाटिक तंजीम की जानिब से मेमोरेंडम। ये थी आज की चंद खबरें। कल दोबारा हाजिर होंगे नई खबरों के साथ। देखते रहिए ADN उर्दू न्यूज़, आवाज़ हर दिल की।